हळद रुसली कुंकू असले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता जो दुष्यंत आहे तो शेवटी आपल्या आईसाठी म्हणजे बाळजाबाईसाठी समरला त्याची लायकी दाखवून देणार। आता नेमकं काय कसं घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। तर दुसऱ्या बाजूला सावित्री कृष्णाच्या विरोधात एक खूप मोठा कट करणार। तर आता इकडे कृष्णाने गावकऱ्यांना बोलवलेलं असतं, पंचायत भरलेली असते आणि आता सगळी लोक उभी असतात आणि आता लोक वाट बघत असतात की कधी एकदाच्या बाळजाबाई येतील आणि कागदपत्रांवर सह्या करून आमची जमिनी आम्हाला देतील। बराच वेळ झालेला असतो, सगळी लोक थांबलेली असतात, पण अजून बाळजाबाईंचा काहीही पत्त्या नसतो। मग आता बाळजाबाई न आल्यामुळे कृष्णा ही दुष्यंतला म्हणू लागते, दुष्यंत सरकार अहो काय हो, काय झालं असेल तिकडे? नाही म्हणजे बाळजाबाईसनी यायला एवढा उशीर का बरं झाला असेल? बाळजाबाई येत्याल नवं, काय वाटायलं तुम्हासनी? कारण म्हणजे जर बाळजाबाई नाही आल्या तर कसं व्हायचं? अहो ह्या सभेचा काय बी उपयोग राहणार नाही बघा दुष्यंत सरकार, समजा वाया जाईल। दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला तर खात्रीच होती की ती बाळजा येणार नाहीच आहे, पण तुला उगाचच कॉन्फिडन्स होता की येईल 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 आणि तू हे सगळं करून घेतलंस। त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही थांबा इथंच, म्या घरला जाऊन त्यासनी घेऊनच येतो आता। त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही नको थांब कृष्णा, हे बघ तुला एकटीला तिकडे जाण्याची काहीही गरज नाही आहे। हे बघ उगाच एकटीने जाऊन रिस्क घ्यायची कशाला, त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण दोघं जण जाऊया। कृष्णा म्हणते, दोघं अहो कशापायी, तुम्ही थांबा की इथंच। दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी नको म्हणतोय ना, तू एकटी जाऊ नको, आपण दोघं जाऊ आणि पटकन गाडीवरनं येऊ। दुष्यंत आणि कृष्णा तिकडनं निघून गेल्यानंतर मग सावित्री आता लोकांना कृष्णाच्या विरोधात भडकवायला सुरुवात करते। सावित्री म्हणत असते की बघा बघा लोक हो, अहो बघा ही कृष्णा कशी वागायली आहे ते बघा, अहो ही कृष्णा आहे की नाही फक्त तुम्हासनी खोटी नाटी आश्वासनं द्यायला, अहो ही काही नाही करणार, नाही त्या बाळजाबाईचं काही पितळ वगैरे उघडं पाडणार किंवा ना ही काही तुमची जमीन तुम्हाला मिळवून देणार। हिला फक्त मोठं व्हायचं आहे, हिच्या नावाचा टेंबा मिळवायचा आहे, तुमच्यासमोर ही किती चांगली आहे हे दाखवायचं आहे नवं, म्हणून फक्त तुम्हासने तुमच्या जमिनी परत मिळणार असं आश्वासन दिले। अहो किती बी झालं तरी ही राजकारणी माणसं ही फक्त आपल्यासारख्या गरीब गोर माणसाला झुरवत राहतात आणि फक्त म्हणजे मोठी मोठी वचनं आश्वासनं देतात। त्याबरोबर पूजासुद्धा सुरू करते। पूजा म्हणते, अहो जर या कृष्णाला खरोखरच लोकांच्या जमिनी परत करायच्या असत्या तर हिने आधीच त्या बाळजाला स्वतःबरोबर इकडे आणलं असतं ना, तिला मागे ठेवून ही पुढे कशाला आली असती? पण हिला काही जमिनी वगैरे परत द्यायच्या नाही आहेत। आता शेवटी कितीही झालं तरी या सासवा सुना आहेत, आता एक मारल्यासारखं करेल एक लागल्यासारखं करेल, असो जाऊ दे, पण आता मला तुम्हा सगळ्यांसाठीच खूप वाईट वाटते। नाही म्हणजे बिचारी तुम्ही एवढी सगळी माणसं हातातली सगळी कामं वगैरे बाजूला सोडून इकडे आलात का, तर आपल्याला आपली जमीन मिळेल, जमिनीचा तुकडा मिळेल, पण कसलं काय आणि कसलं काय, काहीच झालेलं नाही आहे। उलट तुम्हाला जमीन मिळणं तर दूरची गोष्ट, तुमचा वेळसुद्धा वाया गेला। दुसऱ्याच्या शेतात जाऊन कुठे मजुरी करून पोटासाठी खायला गोळा केलं असतं तर त्याचा वेळसुद्धा निघून गेला। ह्या बाळजाबाई आणि ही कृष्णा पक्क्या आतल्या गाठीचे आहेत। त्याबरोबर मग आता सावित्री म्हणू लागते, उगाच काय मी त्या कृष्णाला पांढऱ्या पायाची म्हणत असते, अहो उगाचच्या उगाच म्या कशाला तिला नावं ठेवन, शेवटी म्या एक बाईच आहे ना, मला बी 2 पोरी आहेत, म्या तिला माझ्या लेकींप्रमाणेच मानलं होतं, पण मला शेवटी तिचं आतलं पितलं सगळं कळालं। ती स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी का नाही एखाद्याच्या जीवाचं सुद्धा बरं वाईट करायला कमी करायची नाही। असू द्या आता तुम्हासनी ते समजा पुढं पुढं दिसेलच, म्या तुम्हासनी सबूत देतो, अव लिहूनच देतो ना की काय बी झालं तरी आज बाळजाबाई काय इकडं तुम्हासनी जमिनी द्यायला येणार नाही। उगाचच्या उगाच इथं थांबून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही निघून गेलासा तर बरं होईल, नाही म्हणजे ते तुमच्या बी फायद्याचं ठरेल आणि समद्यांच्याच फायद्याचं भल्याचं ठरेल। तर दुसऱ्या बाजूला दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं घरी पोहोचलेले असतात। घराचा दरवाजा उघडाच असतो। दुष्यंत म्हणतो, बघितलंस अजून ही बाई घरातच आहे, चल लवकर घरात। आणि मग आता लगेचच ते दोघंही घरात येतात। तर घरात आल्याच्या नंतर दुष्यंत आणि कृष्णा बाळजाबाई बाळजाबाई अशा मोठ्या मोठ्याने हाका मारत असतात। बाळजाबाई काही आवाज देत नसते, पण मैनावती आवाज देते, दुष्यंत कृष्णा अरे इकडे या। मग ते दोघं तिकडे जातात। तर मैनावती त्यांना सांगत असते की
कधीपासून बाळजाबाई शुद्धीवरतीच येत नाही आहेत, काय माहिती कशा काय, पण अचानक बेशुद्ध झाल्या आहेत. मी कधीपासून प्रयत्न करते पण काही कळतच नाही आहे मला. तशी मैनावती असं बोलल्यावर मग आता लगेचच अनुसया म्हणते, नाटकं आहेत समधी, ढोंग करायला ही बाळजा, बाकी काय नाही. त्याबरोबर मग आता लगेच कृष्णा ही म्हणत असते, थांबा 1 मिनिट. आणि ती आता बाळजाबाईंना शुद्धीवर आणण्यासाठी त्यांच्या तोंडावर पाणी वगैरे शिंपडते, त्यांना शुद्धीवरती घेऊन येते. त्यानंतर त्यांना थोडं मिठाचं खारट पाणी पाजते आणि म्हणते, आता जरा तुम्ही उलट्या काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बघाल तुम्हासनी बरं वाटेल. मग बाळजा थोड्या उलट्या वगैरे काढते. त्यानंतर कृष्णा बाळजाला गरम पाणी प्यायला देते आणि मग आता बाळजाला बरं वाटतं. मग कृष्णा विचारते की हे सगळं कुणी केलं, कसं झालं. त्यावर बाळजा म्हणते, कृष्णे मला काय बी ठावं नाही बघ. नाही म्हणजे ते काय झालं, म्या ते समजे जमिनीचे कागदपत्र काढून बघत होतो. हां, आता लोकांनी जमिनी परत करायच्या आहेत, पण कमीत कमी ज्या आपल्या जमिनी आहेत त्या तर आपल्या ताब्यात राहिल्या पाहिजे की नाही. म्हणून म्या त्यातनं आपल्या जमिनींचे कागद वगैरे काढून घेत असताना काय घडलं, अचानक मैनावती माझ्याकडं आली. तिनं माझ्यासाठी थंडगार पन्ह आणलं होतं. मी पन्ह प्यायलो आणि नंतर बेशुद्धच झालो बघ. मला काही कळलंच नाही. पण माझी ना खात्री आहे, या सगळ्यामध्ये ना मैनावतीचा काय बी दोष नसणार आहे. हे समज ह्या अनुसयानं घडवून आणलेलं असणार आहे. हिलाच बघवत नाही ना, मी चांगलं वागलेलं म्हणून हिनं जाणून बुजून ठरवून उमजून हे समज केलं. मला ठाव आहे ना ही पक्की कशी आहे ते. त्याबरोबर पुढं ती म्हणत असते, हिनं केलं कृष्णे, अगं ही 1 नंबरची आतल्या गाठीची बाई आहे. हिला वाटायला लागलं आहे की जर मी खरोखर सुधारलो तर तुम्ही सगळीजणं मला स्वीकाराल आणि मला तुमच्याबरोबर घ्याल आणि मग ही एकटी पडेल. म्हणून हिनं जाणून बुजून मला बेशुद्ध करण्यासाठी काहीतरी कट रचलं असेल. त्यावर अनुसया म्हणते, अगं बाई बाई बाई, अगं बाई म्हणावी की राक्षसीन तुला, अगं तुझं डोकं आहे की काय, हां सडलेला कचराच आहे नुसता डोसक्यात. अगं आत्ता म्हणलीस ना व मैनावतीनं तुला पन्ह दिलं होतं आणि आता म्हणाल्यास वय की म्या तुला बेशुद्ध केलं म्हणून. लाज बाळग की थोडीशी. हां दुष्यंता, कृष्णे, अरे तुम्ही उगा चुकीच्या बाईकडनं अपेक्षा करायलायसा. हिला काय बी कुणाच्या नावावर कुणाची जमीन करू द्यायची नाही आहे, समजलं ना व तुम्हासनी. त्यावर कृष्णा म्हणते, सासूबाई थांबा की जरा, बोलायलो आहे ना वा आम्ही दोघी, मग आमच्या मध्ये कशाला एवढं बोलायलायसा. बाळजाबाई सांगायलात मला काहीतरी, मी ऐकायलो आहे, थांबा. मग कृष्णा बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई तुम्ही आता ठीक आहेसा नवं, तुम्हासनी काही त्रास नाही होईना ना. त्याबरोबर बाळजाबाई नाही मी ठीक आहे असं सांगतात. मग कृष्णा म्हणते, चला मग आता आपण जाऊया, तिकडं समदे गावकरी खोळंबले आहेत, तिकडं जाऊन आपण लवकरात लवकर समद्यांच्या जमिनी समद्यासनी परत करूया आणि मग त्यानंतर घरला आल्यावर आपल्या घरातलं पोथीपुराण चालू करू. चला चला लवकर निघू. आणि अनुसया सासूबाई तुम्ही इथंच काय करायला आहे. नाही म्हणजे एरवी तर तुम्ही समद्या मिटिंगला येता की, मागं ते आमदार साहेब आले होते कॉम्प्युटर दान करण्यासाठी, तेव्हा होतासा तुम्ही मिटिंगला आणि तेव्हा म्हणला बी होतासा की म्या समद्या कामकाजावर लक्ष देणार, लक्ष घालणार. आणि आज खरोखर कामकाजावर लक्ष घालायची वेळ आहे, खरोखर गावच्यांना समद्यांना त्यांची जमीन मिळणार आहे आणि तुम्ही इथं घरला. त्याबरोबर मग आता दुष्यंत हा समरलासुद्धा म्हणतो, समर तुला तर कारखान्यातलं सुद्धा सगळ्या कामामध्ये इंटरेस्ट असतो, कारखान्यातली कामंसुद्धा तुला तुझ्या फेवरमध्ये करून घ्यायची असतात आणि आज एवढं मोठं काम आम्ही पंचायत ऑफिसमध्ये करायला घेतलं आहे आणि तू मात्र इथे घरी बसून आहेस आणि ऑफिसलासुद्धा गेलेलं नाही आहेस. त्यावर समर म्हणतो, ऑफिस आणि माझं भावा, अरे काय बोलायलाच आहे, आपण अनाडी माणूस. त्यावर मग दुष्यंत म्हणतो, तू हसण्यावारी नेऊ नकोस, चुकून माझ्या तोंडातून ऑफिस आलं असलं तरी मला तू तुझ्या कामाला गेलेलं नाही आहेस का असं म्हणायचं होतं. त्यावर समर आता घाबरतो आणि त्याचं ततपप होतं. दुष्यंत म्हणतो, काय रे काय झालं, ततपप का करतोयस. हे बघ समर, आता तरी सध्या माझ्या आईवरती विश्वास नाही आहे, कारण तिने जे काही केलं आहे त्यानंतर मला खूप जास्त वाईट वाटलेलं आहे. पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तू तिच्या बाबतीत काहीही चुकीचं करशील आणि ते मला कळणार नाही. जर हे सगळं बाळजाबाई जे बोलल्या ते खरं असेल, खरोखर तूच जर बाळजाबाईंना बेशुद्ध वगैरे केलं असशील ना, तर याद राख माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. नाही मला माहिती आहे माझी आई चुकली असेल, तिच्याकडनं खूप मोठ्या मोठ्या चुका झाल्या, पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तू तिच्या नादी लागशील. त्याबरोबर लगेचच समर म्हणू लागतो, अरे दुष्यंत उगाचच्या उगाच काय बी बोलशील होय, मला काही गरज आहे तुझ्या या आईच्या नादी लागायची. अरे शेवटी म्या समर आहे, समर आढळराव रांगडे पाटील, आढळरावांच्या पहिल्या बायकोचा पोरगा आणि तू
तू कोण आहेस? दुष्यंत आढळराव रांगडे पाटील. अरे इनलिगल आहेस तू, त्यामुळं शहाणपणा मला तू नाही शिकवायचा. मग काय करायचं आणि काय नाही ते. आणि राहिला प्रश्न या बाळजाचा. आत्ता पावतर हिनं गावातल्या समध्याच लोकांनी एवढा त्रास दिलाय, जीव नकोसा करून सोडलाय. हिला जर थोडाफार त्रास झाला तर काय फरक पडतो कुठं? हां, आणि गावकऱ्यांच्या नावावर जमिनी करायला निघाल्या. वाटतं हो तुला ही करणार आहे म्हणून जमिनी बिमिनी? अरे समजा ढोंग या बाळजाचं. म्या बरोबर हेरलं हिला. अरे जर एवढंच तुला लोकांचं दानधर्म करायचं असेल ना दुष्यंता, तर हे समजा घर, ही समधी प्रॉपर्टी, ही समजा माझं आहे, माझ्या हातात दे आणि चालता पड. पण जमणार नाही ना तुला. तू बी तुझ्या बाजारू आईसारखी तसाच आहेस. आता जेव्हा दुष्यंतच्या आईला समर बाजारू बोलतो तेव्हा दुष्यंतला राग येतो. दुष्यंत थेट जातो आणि समरची कॉलर पकडतो आणि कोणाबद्दल बोलतोयस रे असं जोरात ओरडतो. त्यावेळी दुष्यंतला कृष्णा थांबवायला मध्ये पडते आणि म्हणते, दुष्यंत सरकार काय चाललंय तुमचं? सोडा समरची कॉलर. दुष्यंत सरकार आवा ऐका की माझं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू मागे हो, आज उगाचच्या उगाच तू आमच्यामध्ये पडू नकोस. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्हासनी माझी आण आहे, सोडा हे समज. आवा आपल्याला जायचं आहे ना पंचायत ऑफिसात. मग आणि समर तू कुठं काय बोलायला आहेस आणि कोणाबद्दल बोलायलास की रे? या गोष्टीचं जरा भान ठेव. नाही, ह्या घरात येण्या अगोदर तुझं वागणं बोलणं काहीतरी औरच होतं आणि आत्ता तुझं वागणं बोलणं काहीतरी बदललंच आहे. बाळजाबाई म्हणायल्यात तसं जर खरोखर तुमच्यामुळं बाळजाबाईसनी त्रास झाला असेल नवं तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. दुष्यंत सरकार म्हणाल्याप्रमाणे मला मान्य आहे बाळजाबाईंकडनं चुका झाल्यात, खूप चुका झाल्यात. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हासनी लायसन मिळालेलं आहे बाळजाबाईंशी कसं बी वागण्याचं. त्यांचं काय करायचं काय नाही हे बघून घ्यायला आम्ही दोघं आढळराव आहेत. त्यामुळं तू या सगळ्यापासून लांब राहायचं, समजलं नवं? सासूबाई तुम्ही येतायचा नवं आज? त्याबरोबर आता अनुसया म्हणते, होय येते की, तू पुढं पंचायत ऑफिसात, मी येते मागून. कृष्णा म्हणते ठीक आहे आणि ती पुढे निघून जाते. दुष्यंतने आणि कृष्णाने समरला जे सुनावलेलं असतं ते ऐकून अनुसयाला खूप राग आलेला असतो, पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे काही पर्याय नसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय.